जय हरी शेतकरी बंधूंनो तुम्ही बघू शकता आज आमच्या सोबत एक मित्र येतं. मित्र म्हणजे हे सफल बायोसीड्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी संभाजीनगर इथलचे येतं. तर आपण त्यांची आज मुलाखत घेणार आहेत. त्यांचे काय काय प्रोडक्ट चांगले येतं किंवा आता जे काय काय सध्या त्यांचे प्रोडक्ट आपण वापरू शकतो याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहेत. जय हरी सर. हरी सर. सर माझा प्रश्न आहे की आता चालू आहे बघा, मार्च महिना चालू झाला, बरोबर. आज 1 मार्च आहे. बरोबर. तर आता ह्या दिवशी ह्या उन्हाळ्या दिवसात जर कोणाचं क्षेत्रफळ आसन समजा रिकामा आसन आणि पाणी आसन तर त्यांनी ह्या दिवसात कोणतं पीक घ्यायला पाहिजे? सर्वप्रथम सांगायचं झालं म्हणजे शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्यातील हम्म. एकदम कमी कालावधीमध्ये म्हणजेच 30 दिवसामध्ये लाखो रुपयांचं उत्पन्न देणारं वाण म्हणजेच धना कोथिंबीर मी तर तुम्हाला हेच सजेस्ट करेन. कारण एकदम कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारं वाण आहे. हम्म. आणि वाणाचं नाव जर सांगायचं झालं तर सफल कंपनीचे स्टार 30 म्हणून आपला धना येतो. हम्म. एकदम बेस्ट क्वालिटी आहे. ओके. हा ते किती 30 दिवसात येतं? बरोबर. हा 30 दिवसात येणारा धना आहे. ओके सर. सर तर हे जे एकरी याचं प्रमाण किती, समजा किती किलो आपल्याला बियाणं लागेल? हा एकरी तुम्हाला जर पेरणी करायची झाली तर 20 किलो पर्यंत बियाणं तुम्ही एका एकर साठी टाकू शकता. आणि सर काही जण ठिबकवर लावणी लावतात, बरोबर. तर ते पण सक्सेस राहू शकतं ना? 100%. ओके. बरं सर, आता 20 किलो धना घेतला तर त्यासोबत आपण खतांचं नियोजन कसं करायचं? खत कोणतं वापरायला पाहिजे? तुम्ही सुरुवातीला 10-26 खत घेऊ शकता. हा. त्याच्यानंतर आपली उगवण शक्ती चांगल्या प्रकारे झाल्यानंतर हा. एक 8 ते 15 दिवसांनी एक युरियाचा आपल्या लिक्विड मध्ये युरिया घ्यायचा, त्याच्यावरती फवारणी. ओके. नॅनो युरिया. नॅनो युरिया. ओके. 8 ते 15 दिवसांनी जेव्हा समजा आपलं कोथिंबीर वर आली बरोबर. त्याच्यानंतर फवार स्प्रे करायचा. बरोबर. लिक्विड मध्ये नॅनो युरिया फवारणी करायची. ओके. बरोबर. तर सर याला काही जेव्हा पेरणी करतो तेव्हा काही याला बीज प्रक्रिया वगैरे करायची गरज आहे का? त्याला बीज प्रक्रिया करायची गरज नाहीये, कारण कंपनीकडून ऑलरेडी बीज प्रक्रिया होऊन आलेली. ओके. तर याला कशी थायरमची बीज प्रक्रिया झालेली आहे का? हो. तर याचं जे पेरणी किंवा लागवड आपण करतो तेव्हा मग खर्च किती येईल आपल्याला साधारणपणे, समजा ओव्हरऑल बरोबर. एकरी आपल्याला याला खर्च किती? एकरी खर्च झालं म्हणजे सांगायचं तर तुमचा बियाणाची मशागत, हा. तुमचं खत, हा. सर्व प्रकारे जर सर्व विषय याच्यामध्ये धरले हा. तर 10 ते 12 हजार रुपये एका एकर साठी खर्च आहे आपला. एका एकर साठी खर्च आहे. बरोबर. ऊसाचा हा टोटल खर्च आहे समजा. हा बरोबर. 30 तर दिवसाचा खर्च याच्यातून आहे. उत्पादन किती होण्याची, समजा तुम्हाला काय वाटतं की किती उत्पादन व्हायला पाहिजे शेतकऱ्याला किंवा किती उत्पादन होऊ शकतं? बरोबर. आता उत्पादन सांगायचं झालं म्हणजे त्याचा त्या टायमाला बाजारपेठ भाव काय आहे हा. यावर डिपेंड आहे. पण भरपूर आमचे शेतकरी असे आहेत हा. की त्यांना 30 दिवसात हा. 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये असे उत्पन्न झालेले आहेत एका एकर मध्ये. ओके. बरोबर. म्हणजे समजा हे सर्व जे आहे, हे बाजारपेठेच्या भावावर अवलंबून आहे बरोबर. किती पैसे होते. तर समजा बाजारपेठेला भाव नसतं हे तोट्याचं पीक होऊ शकतं का? नाही, कधीच होऊ शकत नाही तोट्याचं. कारण एका एकर साठी उत्पन्न आपला जे खर्च आहे हा. तो एकदम कमी प्रमाणात आहे. हा. त्यामुळे तुमचा 0 प्रकारेही भाव असला हा. तरी तुमचे ते जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तेवढे तुम्हाला रिकव्हर होऊ शकतात. म्हणजे तुम्ही याच्यात लॉस जाऊ शकत नाही. ओके. म्हणजे बरोबर. जेवढे आपण इन्व्हेस्टमेंट केले ती इन्व्हेस्टमेंट व आपली जे काम करतो, जे श्रम आहे त्याचं तर फळ आपल्याला भेटणारच आहे. भेटणारच. पण जर भाव वगैरे बाजारपेठ भाव जर चांगला लागला तर आपल्याला चांगला मुबलक भाव सुद्धा मिळतो. बरोबर आहे. आणि म्हणजे जर बाजारपेठ चांगली असेल तर लाखो रुपयाचं पीक सोनं करून देणारं पीक म्हणू शकतो आपण याला. बरोबर. आणि ते पण फक्त 30 दिवसामध्ये. 30 दिवसामध्ये. ओके. जर सर बरं याचा सुगंध कसा आहे? सुगंध जर सांगायचं झालं म्हणजे एकदम अतिशय असा सेंटेड सुगंध आहे. आपण हात लावताच तुम्हाला सुगंध येईल. एकदम जबरदस्त असा सुगंध आहे. तर याची जी समजा आता काही काही धने आहेत, मी नाव नाही घेत समजा, बरोबर. आरली वाहनत आहेतच, पण बरोबर. काय आहे त्याची जी काडी ती बारीक राहते बघा. बरोबर. तर आपल्या धन्याची काडी कशी आहे, समजा जी मेन काडी राहते बरोबर. तर ती ठोकर आहे, वजनाला चांगलं आहे का कसं आहे? बरोबर. त्या काडीविषयी जर सांगायचं झालं म्हणजे याचं जे वजन आहे हा. ते पूर्णपणे काडीवरच आहे. कारण जर आपण पाला म्हणतो त्यामध्ये जास्त प्रमाणात वजन भरू शकतात. कंपनीनं बनवलेलंच असं वाहन आहे की वजन जास्त भरण्यासाठी त्याची जी काडी हा. आहे एकदम जाड काडी आहे. त्यामुळे तुमचं 100% वजन हे भरतो. म्हणजे काडीची जाडी असल्यामुळे याचं वजन 100% भरणारच. बरं, याची जे पानाचं जे साईज वगैरे आकार आहे, आता कसं आहे, जे कस्टमर आहेत यांना गावरान कोथिंबीर आवडते घरी स्वतः घरगुती खायला. बरोबर. तर ही गावरान कोथिंबीरी सारखी दिसते का संकरित वाणासारखी दिसते? सेम गावराम कोथिंबीर सारखी. म्हणजे सेम गावरान कोथिंबीर सारखे दिसायला पण आहे, सेंट पण आहे व वजनाला पण चांगली आणि देणार एकदम उत्तम अशी समजा सांगू शकतो की आपण सर्व शेतकरी बांधवांना रिकमेंड करू शकतो किंवा शेतकरी बांधवांनी ही कोथिंबीर घ्यायलाच पाहिजे. बरोबर. 100% घ्यायला तर अवश्य आज जिथं भेटन तिथून घ्या, तुम्ही खरेदी करा. हा. एकदम चांगला आहे हा. आणि विशेष म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणारा धना आहे
आणि सफल सीड म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास आहे. तर शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला जर हा धना R30 सफल बायोसीड्स कंपनीचा जर तुम्हाला भेटला तर एक वेळेस अवश्य वापरून पहा. एकदम उत्तम असा धना आहे. आपण स्वतः काही ठिकाणी प्लॉट दिलेले येतात, तर उत्तम असे रिझल्ट असा धना आपल्याला वाटलेला आहे. तर भेटला तर अवश्य घ्या. जर आपल्या दुकानावर येणं शक्य असेल तर आपल्या इथं उपलब्ध आहे. आपल्या दुकानाचा पत्ता आहे श्री हरी कृषी सेवा केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटच्या समोर, बस स्टँड रोड म्हणता येते. आणि अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील सर आपल्या शेतीविषयक माहितीचे, तर आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. तर तुम्ही जे आम्हाला वेळातला वेळ काढून दिला त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर. जय हरी शेतकरी बंधूंनो.